संगमनेर येथील प्रसिद्ध व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांना राज्यस्तरीय आदर्श व्यंगचित्रकार पुरस्कार माननीय सुधीर लंके निवासी संपादक दैनिक लोकमत अहिल्यानगर यांच्या हस्ते भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या 136व्या जयंतीनिमित्ताने प्रदान करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राध्यापक राहुल हांडे, प्रसिद्ध लेखक व व्यासपीठावरती अनेक मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमात सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे होणारे सामाजिक नुकसान व देशापुढील नवीन आव्हाने या विषयावरती सुधीर लंके यांचे महत्त्वपूर्ण व्याख्यान झाले। अरविंद गाडेकर यांनी सामाजिक एकता, जातीय सखोला, व्यसनमुक्ती, हुंडाबळी, मोबाईलचे दुष्परिणाम, सोशल मीडियाचा गैरवापर, सायबर फ्रॉड, भ्रष्टाचार, नागरिक समस्या अशा अनेक विषयांवरती शाळा, कॉलेज आणि सार्वजनिक ठिकाणी जाऊन व्यंगचित्रांचे सादरीकरण व व्यंगचित्रांचे प्रदर्शनाद्वारे जनप्रबोधन केले आहे। त्यांनी आतापर्यंत 12,000 व्यंगचित्र साकारले असून 11,000 व्यंगचित्र साकारल्याबद्दल महाराष्ट्र बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाली आहे। व्यंगचित्राच्या माध्यमातून इतिहासकालीन व कर्तृत्ववान पुरुष, महिलांचे कार्य, माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले आहे। महाराष्ट्रातील प्रमुख शहरात त्यांच्या व्यंगचित्राचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे। त्यांच्या या पुरस्काराबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे। या कार्यक्रमात अफसर बलाम तांबोळी, डॉक्टर सलीम सिकंदर शेख, शाहवाजना गणेश शहा यांना राज्यस्तरीय पुरस्कार माननीय सुधीर लंके साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। या कार्यक्रमात संगमनेरकरांनी गर्दी केली होती। हा पुरस्कार सोहळा यशस्वी करण्याकरिता एकता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आसिफ शेख आणि त्यांच्या संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी व सहकाऱ्यांनी खूप परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल भोसले यांनी केले। या कार्यक्रमात संगमनेरकरांनी गर्दी केली होती। शेरडी न्यूज संगमनेर, संपादिका कृष्णा अशित कुमार सारडा।